नमस्कार मैत्रिणो, मी संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. बघा, इथं मस्त असा बारीक कट करून घेतलेला कांदा आहे आणि पावशेरच कांदा आहे बरं का, जास्त नाही. आपल्याला जास्त काय भाजी बनवायची नाही आहे. 4 माणसांना पुरेन एवढीच भाजी बनवायची, अगदीच वेगळ्या पद्धतीने. मग चला, इकडे कढई बी तापलेली आहे आपली. गॅसवर कढई ठेवली, मस्तपैकी तापलेली आहे. त्याच्यात आपण एक पळी फक्त तेल वाटायचं, जास्त काय वाटायचं नाही मैत्रिणो. एकच पळी वाटणार आहे, पाहू शकता तुम्ही इथं. आणि कोबीचा कांदा हा प्रत्येकजण बनवतो, पण प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीनेच दाखवतो. आज मी सुद्धा वेगळ्या पद्धतीने तुम्हाला हा कोबीचा कांदा दाखवणार आहे. जिरी मोहरी अगदी छान पद्धतीने तडतडली. त्याच्यानंतर मी कढीपत्ता टाकला आहे, तो सुद्धा अगदी छान मस्त कडकडीत म्हणतात ना, तेलात अगदी नाचायला लागला आहे पहा. त्याच्यानंतर मिरच्या टाकणार आहे, त्यासुद्धा थुई करून नाचायला लागलेल्या आहेत, पाहू शकता. त्याच्यानंतर टाकायचं आपल्याला टॅमॅटो अगदीच मऊ होस्तोपर्यंत त्या तेलातून आपल्याला परतून घ्यायचं आहे बरं का मैत्रिणी. हे बघा, अशा पद्धतीने. आणि खरं सांगू का मैत्रिणी, माझ्या ह्या भाज्या जास्त करून लोखंडाच्या कढईत असतात. लोखंडाच्या कढईमधल्या भाज्या खरंच आपल्या शरीरासाठी खूप चांगल्या असतात आणि बरंच काय देऊन जातात म्हणतात ना, त्याच्यातून आपल्याला बरंच आपल्या शरीरासाठी भेटतं बा. आणि आता त्याच्यानंतर टाकणारे मुगाची डाळ. आपण प्रत्येक वेळेस हरभऱ्याची डाळ घालून कोबीचा कांदा बनवतो, पण कधीतरी मुगाची डाळ घालून तुम्ही कोबीचा कांदा बनवून तर पहा, खूप छान लागतो मैत्रिणो. आणि चवही त्याची खूप अप्रतिम लागते. अगदी छान पद्धतीने मी ही मुगाची डाळ छान मस्त परतून घेतलेली आहे, पाहू शकता. तुम्हाला तिथं जरा कढईपाशी चमकत असेल, कारण की आमच्या खिडकीतून सूर्याचा प्रकाश जास्तच पडतो नेमका गॅसवर, त्याच्यामुळे थोडंसं त्याच्यावर चमक मारतंच बघा, दिसायला बी मग थोडा प्रॉब्लेम होतो. त्याच्यानंतर टाकला आहे कोबीचा कांदा. मैत्रिणी, हळद माझ्या आधी लक्षात नाही राहिली, मी नंतर घातली, पाहू शकता. थोडीशी हळद टाकलेली, जास्त नाही. आता चला, मस्त हा कोबीचा कांदा आपण परतून घेऊया बरं का. अगदी संपूर्ण ते मिक्स करायचं, की म्हणतात ना, सगळ्याला आपले हळद वगैरे सगळं असं झालं पाहिजे मिक्स. अगदी चांगल्या पद्धतीने हा कोबीचा कांदा मी परतून घेते. आणि त्याच्यानंतर आपल्याला चवीपुरतं इथं पाहू शकता मीठ घालणार आहे. थोडंसं मीठ घालायचं चवीपुरतं, जास्तही नाही मैत्रिणी, पाहू शकता. आणि मैत्रिणी, तुम्ही जर अशा पद्धतीने माझ्या पद्धतीने जर कोबीचा कांदा केला ना, नक्कीच तुम्हाला आवडेल. त्याच्यानंतर त्याच्यात फक्त एक भाजलेले शेंगदाण्याचा कूट 1 चमचा मी टाकलेला आहे, पाहू शकता. अजूनच अप्रतिम चव लागते पहा. 1 चमचा भाजलेला कूट जर टाकला शेंगदाण्याचा, तर त्याची चव एवढी छान लागते, कारण की तो भाजलेला असतो आणि चव बी खूप छान लागते. वासही खूप छान येतो, खमंग असा येतो. डाळीचं आणि शेंगदाण्याचं म्हणतात ना, कॉम्बिनेशन अगदीच भारी लागतं. चला, आता 5 मिनटं कांदा मी झाकून ठेवला होता. 5 मिनिटांनी आपण पुन्हा पाहूया. झाकण काढलेलं आहे पहा. आणि पुन्हा मी कांदा असा खालवर करून घेते. मैत्रिणी, त्याला काही चापायची वगैरे गरज नाही पडत का कांदा आपला शिजला आहे की नाही, पण लगेच कळतो बघा कांदा आपला कसा आहे. अजून थोडीशी बाकी आहे मैत्रिणी, मी हातसुद्धा लावून बघितला नाही. आणि न हात लावताच मला लगेच समजतं की ह्या कांद्यामध्ये किती बाकी राहिली, आपला कांदा शिजायला किती वेळ राहिला आहे. आणि खरं सांगू का मैत्रिणी, जास्त वेळ कांदा कधी जास्त शिजवायचा नाही, उगाच नॉर्मल थोडासा कचरटच ठेवायचा पहा. हे बघा, कोबीची भाजी आपली अगदीच रेडी झालेली आहे, पाहू शकता मैत्रिणी. अगदी मस्त पद्धतीने मी त्याला मिक्स करून घेते पहा. आता एकदा खालवर थोडासा गॅस मी मोठा केलेला आहे आणि भाजी पूर्ण हलवून घेणार आहे पहा. एवढी छान होती मैत्रिणी, तुमच्या डब्यासाठी खूपच छान. अगदी तुमची ताटाची शोभा वाढवण्यासाठी ही कोबीची भाजी खूप अप्रतिम आहे पहा. आणि चविष्ट बी खूप आहे मैत्रिणी. अशा पद्धतीने जर तुम्ही भाजी केली तर नक्कीच तुम्हाला आवडेल. आणि मैत्रिणी, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक लाईक, एक सबस्क्राईब करा. माझा नवीनच चॅनल आहे. तुम्ही कुठून बोलता तेही मला सांगा. चला, भाजी तुम्हाला आता मी काढून दाखवते बघा. भाजी आपली पूर्ण तयार झालेली आहे. अगदी संपूर्ण एका भांड्यात मी काढून घेते, पाहू शकता. पहा, काय रंग बी छान दिसतो आणि त्याच्यात असा हिरवा, सफेद, लाल कलर, म्हणजे या भाज्यांचा, टॅमॅटोचा वगैरे मिरच्यांचा कलर बी किती सुंदर दिसतो, कढीपत्त्याचा वगैरे, डाळीचा, म्हणजे बघा किती कलर झाल्यात. अगदी 4-5 कलर असे तयार होतात. चला मैत्रिणी, सगळी भाजी काढून घेतलेली आहे, पाहू शकता मैत्रिणी. तुम्हाला जर आजची कोबीची भाजी आवडली तर नक्कीच सांगा. चला मैत्रिणी, आपण उद्या भेटूया असंच नवीन व्हिडिओ. बाय.